लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, यश आणि शांती हवी आहे का? तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे मिळतात रिअल डायमंड, सर्व प्रकारचे राशीखडे आणि 9 ग्रह रत्न, अमेरिकन डायमंड, एडी लाल इमिटेशन, 1 ते 14 मुखी रुद्राक्ष, माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स, तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह। विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष, ठिकाण हनुमंत बाजार रोड, आरके ज्वेलर्सच्या मागे, विटा, जिल्हा सांगली। प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स। मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर। विटा खानापूर आटपाडीचे लोकप्रिय आमदार सुहास भैया बाबर यांनी आज नागपूर विधान भवन येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेतली। यावेळी मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या विकास कामांबाबत सविस्तर निवेदन दिले। या निवेदनाची दखल घेत मंत्री महोदयांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिल्याची माहिती आहे। यावेळी करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे: विटा जिल्हा सांगली या शहरासाठी रिंग रोड मंजूर करून काम सुरू करणे, गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधील रेणावी रेवणगाव सुलतान गादे हिवरे हद्दीतील रखडलेले रस्त्याचे काम तातडीने सुरू करणे, अहमदनगर बारामती फलटण विटा तासगाव म्हैसाळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 मधील विटा ते म्हैसाळ या लांबीतील रस्त्याचे चौपदरीकरणासह मंजुरी देऊन काम लवकर सुरू करणे, तसेच कवटेमाका शेटफळे आटपाडी दिघंची म्हसवड फलटण हा नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याची मागणी करण्यात आली। या सर्व मागण्यांमुळे संबंधित भागातील वाहतूक व्यवस्था सुलभ होऊन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे।